ऑक्टोबर 2025 मध्ये कार आणि बाईकच्या विक्रीने रेकॉर्ड मोडला. जीएसटी कपात, उत्सव सीझन यामुळे ऑटो सेक्टरमध्ये बूम आली आणि यामुळे शेअर मार्केटमध्येही याच्या प्राइसेस वाढल्या. मारुती सुझुकी सारखी कंपनी, तर या कंपनीने 2.2 लाखापेक्षा जास्त युनिट यांनी सेल केलेलं आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. यानंतर महिंद्रा जी कंपनी आहे, तर या महिंद्रा कंपनीने 1.2 लॅक SUV यामध्ये यांनी विकलेला आहे. तर यांचा स्टॉकही 1.7%नी वर गेलेला आहे. टाटा मोटर्स या इलेक्ट्रिकल व्हेकल्स ज्यांचं मॉडेल आहेत, या मॉडेलमुळे यांच्या इलेक्ट्रिकल सेगमेंटमध्ये जवळपास 22% ग्रोथ यामध्ये दिसली आहे. त्यानंतर TVS यांच्यामध्ये 5.4 लॅक्सच्या पेक्षा जास्त त्यांनी सेल्स केलेला आहे. स्टॉकमध्येही आपल्याला 2% पेक्षा जास्त उसळी दिसलेली आहे. बजाज ऑटो, TVS, तर ह्या सारख्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटोमध्ये तर स्कूटर यांची चांगली विक्री झाली. तरी ऑटो सेक्टरमध्ये डबल डिजिट ग्रोथ आपल्याला बघायला भेटलेली आहे आणि इन्व्हेस्टर सेंटिमेंट पुन्हा पॉझिटिव्ह झालेला आहे. GST कट आणि कमी EMI यामुळे डिमांड वाढली. ऑटो सेक्टर आता इंडियाचं एक ग्रोथ इंजिन बनत आहे. एका महिन्यामध्ये ऑटोचा इंडेक्स आहे 2.5% याने ग्रोथ दाखवलेली आहे. तुम्हाला कोणता ऑटो स्टॉक आवडला हे मला कॉमेंटमध्ये कळवा. पूर्ण व्हिडिओ आणि ॲनालिसिस बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉंग व्हिडिओ बघा. त्यामध्ये फुल ॲनालिसिस आणि डिटेल रिपोर्ट आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.